ठरलं तर मग या मालिकेच्या 5 मार्चच्या भागामध्ये प्रिया नाटक करत पत्रकारांच्या समोर येते आणि तुम्हाला समजत नाही का, सुभेदारांच्या नावावरती काळीमा फासण्याचा प्रयत्न केला तर एकेकाला सोशल मीडियावरती एक्सपोज करीन. ही माझी फॅमिली आहे, माझ्या फॅमिलीला जर का कोणताही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, असं म्हणत प्रिया आता काहीतरी स्टंटबाजी करत असते. सायली विचार करते, ही अशी काय करते प्रिया, उगाच पत्रकारांना भडकवत त्यांनी जर काहीतरी उलटसुलट छापून आणलं तर. आणि तेवढ्यात तिथे पूर्णाजी आणि अस्मिता सगळे येतात. पत्रकार म्हणतात, या कोण आहेत? पूर्णाजी म्हणते, ही माझी नात आहे. असं म्हटल्यावरती आता मात्र पत्रकार काहीच बोलत नाहीत. यावरती पूर्णाजी म्हणते, बरं झालं तन्वी तू आलीस, खरंच आम्हाला तुझ्या आधाराची खूप गरज होती, वेळेवरती धावून आलीस, खरंच तू माझी नात सोबतेस. त्यावरती अस्मिता म्हणते, खरंच ग, आम्हाला ना कोणीच आधारासाठी नव्हतं, आम्ही दोघीजणी खूप एकट्या पडलो होतो, तू आलीस पण आमच्या जीवामध्ये जीव आला. त्यावरती सायली सांगत असते, पूर्णाजी तुम्ही आतमध्ये चला आणि काहीतरी खाऊन घ्या, तुमची तब्येत बिघडेल. पूर्णाजी म्हणते, माझी तन्वी आले ना, आता मला कोणत्याही गोष्टीची अजिबात चिंता नाही. अस्मिता म्हणते, तुला सांगू का, मम्माची तब्येत बिघडली. मग प्रिया म्हणते, मी ना वरती जाते, कल्पना मामीला भेटून येते. अश्विन म्हणतो, नको, ती झोपली, तिला उठवायला जायची काही गरज नाही आहे. असं म्हणत अश्विन मात्र प्रियाला चांगलाच फटकारतो. मग प्रिया पूर्णाजीसोबत आतमध्ये येऊन बसते. तोपर्यंत अर्जुन आता इकडे स्टाफला विचारत असतो, मला नक्की सांगा, त्या दिवशी ट्रक जेव्हा लोड झाला तेव्हा सोबत स्टाफमधलं ठामपणे उभं असलेलं मेंबर कोण होतं तिथे? आता स्टाफमधली बाकीची माणसं आठवायला लागतात, पण असं काही सस्पिशियस होतं असं त्यांना काही आठवत नसतं. अर्जुन म्हणतो, तुम्ही विचार करा, नीटपणे सगळं आठवा, काही सस्पिशियस आठवलं तर नक्की मला कॉल करा. असं म्हणत अर्जुन आता जामीन मिळण्यासाठी धडपड करण्यासाठी जात असतो. तोपर्यंत इकडे आता महिपतीची नाटकं चालू असतात. BP शूट आउट झालंय, हे होतंय ते होतंय म्हणून डॉक्टरांना बोलवलेलं असतं. डॉक्टर सांगतात, काही नाही, अचानकपणे त्यांना न धक्का बसल्यामुळे त्यांचं BP शूट आउट झाले. त्यावरती चैतन्य म्हणतो, अण्णा तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तितक्यात रविराज येतात आणि काय झालं हे सगळं? यावरती आता मात्र चैतन्य म्हणतो, आपल्या सगळ्यांच्या दुःखाचं किंवा आपल्या सगळ्यांना त्रासदायक ठरणारं हल्ली एकच कारण आहे, अर्जुन सुभेदार. आणि मग चैतन्य रविराजांना अर्जुन इकडे आला होता, त्यांनी महिपतीवरती कसा हल्ला केला, महिपतीला दम दिला, त्याची कॉलर पकडली आणि या सगळ्यामुळे त्याला कसा धक्का बसला, त्याचं BP कसं शूट आउट झालं, हे सगळं आता मात्र अर्जुनने केलेलं चैतन्य सांगतो. आणि या सगळ्यामुळे आता हे घडलंय हे असं चैतन्य सांगतो. रविराज म्हणतो, काय करायचं हे अर्जुनचं, म्हणजे खरं तर तो माझा शिष्य, मी त्याचा गुरु आहे, पण तरीसुद्धा तो असं का वागतोय ना, हे काही समजायला कारणच नाहीये. म्हणजे दिवसेंदिवस त्याचं हे वागणं वाढतच चाललंय. अशी मी त्याला शिकवणूक नव्हती दिली, पण परिस्थितीने माणूसनं चुकीच्या गोष्टी करायला लागतो, हे मात्र खरं. असं म्हणत रविराज सुद्धा आता चैतन्याच्या होमध्ये हो करतात आणि फायनली रविराज म्हणतात, मी न माझा सगळा कसबपणा लावलाय. फायनली एक जज आपल्याला जामीन देण्यासाठी किंवा आपली जामीन मंजूर करण्यासाठी तयार झालेले आहेत. या सगळ्यामध्ये आपण त्या जजशी बोलून घ्यायचं आहे आणि मग ते प्रतापची जामीन करतील. यावरती महिपती म्हणतो, बरं झालं, मी देवाला साकडंच घातलं होतं की प्रताप सुभेदार यांना लवकरात लवकर सोडवून दे, पण कसं सांगू माहिती आहे का, या सगळ्यामध्ये ना मी सुद्धा तिकडे येणार आहे. यावरती चैतन्य म्हणतो, अण्णा तुमची तब्येत नाही आहे ना बरी? रविराज म्हणतात, तुम्ही आराम करा बरं, आम्ही जाऊन येतो, आम्ही प्रताप सुभेदारांना सोडवून आणतो की. मग मात्र आता इकडे महिपती म्हणतो, नाही, असं काही मला करता येणार नाहीये, मी तिकडे आलोच पाहिजे, मला तिकडे यायलाच हवे. रविराज म्हणतात, अहो पण तुमची तब्येत. यावरती साक्षी म्हणते, एक काम करूया, आत्ता येऊ दे अण्णांना, मग घरी येऊन अण्णा आराम करतील, मी त्यांची काळजी घेईन, कारण अण्णा घरी बसले ना तर त्यांना अजिबात चैन नाही पडणार. असं म्हणत नाटकी साक्षी आणि महिपती प्रतापची जामीन करायला आता रविराजांच्या सोबत निघतात. इकडे प्रताप हतबल असतो. काय झालं असेल, अर्जुनला माझी जामीन करण्यासाठी काय प्रॉब्लेम येत असेल आणि कोणत्या संकटात मी अडकलो, कोणी केलं असेल हे सगळं, असा विचार करत एकटाच जेलमध्ये हताश बसलेला असतो, डोक्याला हात लावून बसलेला असतो आणि कसं काय गोष्टी होणार हे त्याला कळतच नसतं.
तीच अवस्था अर्जुनची असते. अर्जुन सुद्धा ह्या गोष्टीचा विचार करत असतो. काय होईल गोष्टी, कसं काय घडतील, कुणाला भेटू मी, कोणीच मदत करायला आज तयार नाहीये, कोणीच फोन उचलत नाहीये. अर्जुनला खूप टेन्शन आलेलं असतं. अस्वस्थ अर्जुन इकडे तिकडे येऱ्या झाऱ्या घालत काहीही कडून प्रतापला आज सोडवायचं या गोष्टीवरती ठाम असतो. तोपर्यंत महिपती, साक्षी आणि रविराज, चैतन्य हे सगळे जण आता प्रतापला भेटायला येतात. प्रताप म्हणतो, बघितलंस ना रविराज, काय घडलंय हे, खोटं याच्यामध्ये मला अडकवलंय. रविराज म्हणतो, तुला एक्सप्लेनेशन देण्याची कोणतीही गरज नाहीये. मला माहिती आहे ना, तू असं काही करणार नाहीस. आमचा सगळ्यांचा ठाम तुझ्यावरती विश्वास आहे. तू काळजी करू नकोस. मी जज साहेबांशी बोलून तुझं जामीन मंजूर केलंय आणि तुला एक क्षणही या जेलमध्ये मी राहू देणार नाही. प्रताप म्हणतो, खरंच मी ज्या वेळेला चैतन्य आणि तुला सोबत पाहिलं ना, त्याच वेळेला मला वाटलं होतं की माझ्या घरचे वकील सगळा फौजफाटा घेऊन मला सोडवायचा प्रयत्न करतायत आणि तुम्हाला दोघांना बघून माझा विश्वास न सार्थ ठरला. आणि तो मनातल्या मनात विचार करतो, रविराज आणि चैतन्य सोबत इकडे आले म्हणजे अर्जुनने माझ्यासाठी या दोघांसोबत हातमिळवणी केलेली दिसते. पण त्याच वेळेला चैतन्य म्हणतो, या सगळ्यामध्ये जर कुणी महत्त्वाचं तुमच्यासाठी असेल ना धडपडत, तर ते आहेत महिपती शिकरे. म्हणजे सांगू का, त्यांची तब्येत बरी नाही आहे, BP शूटआउट झाले, तरी तुम्हाला जामीन देण्यासाठी ते इकडे आलेत. महिपती म्हणतो, नाही नाही, असं नाही, प्रताप आपला खास आहे. म्हणजे काही माणसं थोड्याच वेळामध्ये आपल्यासाठी खास कशी होतात, तसा हा प्रताप आहे. आता प्रतापला पण भरून येतो. तो महिपतीचे आभार मानतो. महिपती म्हणतो, चालू द्या तुमचं, बाकीची प्रोसिजर तुम्ही पूर्ण करा, मी जामीन द्यायला तयार आहे, तोपर्यंत मी बाहेर थांबतो. असं म्हणत नागराज, महिपती आणि साक्षी हे तिघजण बाहेर जातात. आणि मग आता रविराज आणि आता इकडे चैतन्य हे कोर्टाच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आता मात्र जामीन मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. तोपर्यंत इकडे आता डायनिंग टेबलवरती पूर्णाजी बसलेली असते आणि त्याच वेळेला सायली सांगत असते, पूर्णाजी काहीतरी खाऊन घ्या, तुम्हाला त्रास होतोय ना. पण पूर्णाजी सायलीला सांगते, हे बघ, माझी काळजी करायची तुला काही गरज नाहीये. पूर्णाजी उलटीच फिरणारी, नेहमीप्रमाणे ती उलटी फिरते. त्यावरती तन्वी म्हणते, हे बघ, मी तुझं काही ऐकणार नाहीये, तुझ्या तब्येतीला काही झालं तर मला सहन नाही होणार. हे बघ, मी इथे आले ना, आता तुला माझं ऐकायला लागेल, मी जे म्हणेन तेच करायला लागेल. त्यामुळे काहीही झालं तरी तू थोडंफार खाऊन घे, स्वतःच्या तब्येतीची काळजी घे बरं. असं म्हणत प्रिया नाटकीपणाचं आवडत सायली कशी कमी आहे, मी कशी श्रेष्ठ आहे हा विचार करते आणि किचनमध्ये जात विचार करते, हीच ती वेळ आहे, या घरासाठी मी उत्तम सून कशी आहे हे सगळ्यांना दाखवून द्यायला पाहिजे. मीच या घरची सून होण्याच्या लायकीची आहे हे सगळ्यांना समजलं पाहिजे. असं म्हणत नाटकी प्रिया आता मात्र इकडे पूर्णाजीची काळजी घ्यायचं नाटक करत असते. सायली हे सगळं नाटक पाहते आणि प्रियाचे नाटकं सायलीच्या डोळ्यातून काही सुटत नसतात. तोपर्यंत महिपतीची सही होते आणि आता त्याचं काम झाल्यावरती चैतन्य आणि रविराज पुढच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतात. महिपती जामीनदार म्हणून सही करतो, पैसे भरले जातात आणि मग मात्र आता इकडे रविराज पुढची प्रोसिजर करत सांगतात, हे बघा, आता एक क्षण सुद्धा प्रतापला ह्या जेलमध्ये ठेवू नका. मग महिपती, नागराज आणि साक्षी बाहेर येतात आणि तिघजण एकमेकांकडे पाहून हसायला लागतात. साक्षी म्हणते, वा अण्णा वा, काय डाव खेळलात तुम्ही. म्हणजे खरं सांगायचं तर आजच्या घडीला तुमच्यासारखा मास्टर प्लॅन कुणी केला नसेल. यावरती नागराज म्हणतो, खरंच आहे, म्हणजे मी पाहिलं ना, मी बघत होतो हा काय करतोय, ड्रग हे करतोय ते करतोय, काही थांग पत्ता लागून मिळता पठ्ठ्यांनी मोठा डाव साधलाय. महिपती म्हणतो, हे बघा, आपला डाव इथे पूर्ण नाही हा झालाय, आपला डाव अजून बाकी आहे. म्हणजे हा तर छोटासा प्लॅन होता, पण पुढचा प्लॅन आपला बाकी आहे. तोपर्यंत इकडच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण होतात आणि आता प्रतापची सुटका होते. तोपर्यंत आता मात्र इकडे महिपती सांगत असतो, एक लक्षात घे, हे ना छोटे मोठे मासे आहेत. म्हणजे हा प्रताप सुभेदार हे असे छोटे मोठे मासे मीठ मसाला लावून मी तळून खातो. आपल्याला मोठा मासा जाळ्याला लावायचा आहे, तो म्हणजे देव मासा. साक्षी सांगते, हो, म्हणजे अर्जुन सुभेदार या देव मासाला तडफडत बघताना अण्णांना जी मजा येणार आहे ना, त्यासाठी अण्णांचं हे सगळं चाललंय. म्हणजे या सगळ्यांचा गोल असतो की अर्जुनला तडफडत पायाशी आणायचं आणि ही केस आपली जिंकायची.
मग आता तोपर्यंत रविराज प्रतापला घेऊन बाहेर येतो. प्रताप सगळ्यांचे आभार मानतो आणि मग महिपती त्याला गच्च मिठी मारतो. प्रताप शेठ, तुम्ही सुटलात ना, आपल्याला एकदम आनंद झालेला आहे. आता इकडे प्रताप सुद्धा रविराजचे आभार मानतो. मग रविराज आणि सगळेच जण प्रतापला घेऊन घरी येतात. इकडे तोपर्यंत प्रिया किचन मध्ये काहीतरी शोधत असते. तिला वस्तू काही सापडत नसतात. सायली ते सगळं बघते आणि किचन मध्ये जात म्हणते, कसं आहे ना, हे किचन माझे आहे, ही माणसं माझी आहेत, इथल्या वस्तू मला माहिती आहे, तिथल्या माणसांना काय लागतं मला माहिती आहे, त्यामुळे तुला काही हवं असेल तर तू मला विचारू शकतेस, कारण मीच इथली सून आहे ना. असं म्हणत तिने प्रियाला एक सणकन तोमडा मारलेला असतो. प्रिया तिच्याकडे पाहतच बसते. त्यानंतर मात्र आता महिपती आणि आता सगळेच जण घरी येतात. तोपर्यंत अर्जुन येतो. महिपतीवरती खूप चिडतो. महिपतीची कॉलर धरतो. हिम्मत कशी झाली तुझी इथे येण्याची, असं म्हणत त्याला खाली लोळवतो आणि नंतर धक्का देऊन त्याला आता बाहेर टाकतो. तोपर्यंत प्रताप आणि रविराज हे दोघं जण वरती असतात. ते खाली येतात आणि काहीतरी कामानिमित्त चैतन्य बाहेर गेलेला असतो, तो सुद्धा येतो. चैतन्य अण्णांना सावरतो आणि आता चिडलेला प्रताप अर्जुनकडे येतो. प्रताप समोर जे दृश्य दाखवलेलं असतं त्यानुसार अर्जुन विलन ठरलेला असतो. प्रताप अर्जुनच्या एक सणकन थोबाडीत देतो आणि त्यामुळे मालिका आता वेगळ्याच टर्नवरती जाऊन आलेली आहे.